बच्चू कडू यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन मागे घेतलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। दिव्यांगांच्या प्रश्नांवर एप्रिल महिन्यात बैठक घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले। देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आणि यावेळी त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। मंत्री भरत गोगावले आणि योगेश कदम यांनी देखील बच्चू कडू यांची भेट घेतली आहे। 22 तारखेपासून रायगडच्या पायथ्याशी पाचाड इथं बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। अरे बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भरत साहेब योगेशजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदे साहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळे आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल। त्यांनी दिलेलं आश्वासनामुळे आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो। दिव्यांगांना काय करू शकतो, कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत, परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही ना काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल, कुटुंब सावरलं जाईल, स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल। नाही तर शासनाचे जे 1,500 रुपये आहेत ते फार अपुरे आहेत आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करता येईल।